माझं नाव प्रवीण आहे. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. माझं टेलरिंगचं दुकान होतं. परंतु गेल्या काही दिवसापासूनच एक विचित्र घटना माझ्यासोबत घडत होती. माझी घरी जाण्याची वेळ झाली की एक माणूस येऊन मला म्हणायचा, "मला शर्ट शिवून पाहिजे आणि तोही अर्जंट. मी या शर्टाचे तुम्हाला जास्त पैसे देईन." असं रोज-रोज होऊ लागलं. मग एक दिवस माझ्या मनात शंका आली की हा माणूस मी घरी जायच्या वेळेत का इथे येतो? त्यामुळे एक दिवशी मी त्याला म्हणालो की "तुम्ही येथे बसा, मी लगेच पाणी पिऊन येतो." आणि नंतर मी पळत-पळत माझ्या घरी आलो आणि घरी येऊन मला जे काही दिसलं ते पाहून मला धक्काच बसला. कारण माझी बायको, मी एक चांगला टेलर होतो, परंतु बरेच दिवस झाले होते माझा व्यवसाय काही चांगला चालत नव्हता. हल्ली रेडीमेडचा जमाना असल्यामुळे लोकांनी कपडे शिवायचे प्रमाण खूपच कमी केले आहे. त्यात महागाई इतकी वाढली आहे की लोक जास्त कपडे शिवत नाहीत. माझे दुकान जिथे होते तिथे सर्व मध्यमवर्गीय लोक राहत असत. दिवसभरात माझ्याकडे एक सुद्धा माणूस कपडे शिवण्यासाठी येत नसे. मी देवासमोर नेहमी प्रार्थना करायचो की देवा, माझा हा व्यवसाय नीट चालू दे, माझ्याकडे गिऱ्हाईक येऊ दे. परंतु दिवसेंदिवस त्याच्या विरुद्धच व्हायचं. माझी बायको ही एक सुशिक्षित स्त्री होती. ती मला नेहमी म्हणायची की तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्व काही ठीक होईल. परंतु दिवस जसे जसे जात होते तशी माझी निराशा वाढतच होती. मी आणि माझी बायको एका भाड्याच्या घरात राहत होतो. आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घरमालकाचे खूप महिन्याचे भाडे देखील थकले होते. असे दिवस चालले होते. मी जवळजवळ रोजच दुकानात रिकामाच बसून असायचो. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजले की मी घाईघाई दुकान बंद करायचो. कारण रिकाम्या दुकानात बसून तरी काय फायदा, उगाचच लाईट बिल वाढणार. त्यामुळे मी लवकरच दुकान बंद करून घरी जायचो. मी माझ्या आयुष्यात फक्त टेलर म्हणूनच काम केलं होतं. या व्यतिरिक्त मला दुसरे कोणतेही काम येत नव्हते. माझे शिक्षण फारसे झाले नव्हते. त्यामुळे आता मला खूप टेन्शन यायला लागलं होतं. एके दिवशी मी असाच टेन्शनमध्ये बसलो होतो. तेव्हा संध्याकाळ कधी झाली मला समजलेच नाही. नंतर मी दुकान बंद करण्याच्या तयारीला लागलो. तेवढ्यात एक माणूस माझ्याकडे आला आणि त्याने मला शर्ट शिवायला सांगितला आणि तो म्हणाला की मला शर्ट अर्जंट पाहिजे आहे. या बदल्यात मी तुम्हाला जास्त पैसे देईन. हे ऐकून माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही आणि मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. कारण मी दिवसभर दुकानात रिकामाच बसलो होतो. तेव्हा एकही गिऱ्हाईक आलं नव्हतं आणि घरातील रेशन देखील संपलं होतं. आज संध्याकाळी काय जेवायचं याचं मला टेन्शन आलं होतं. त्याच टेन्शनमध्ये मी दिवसभर देवाला हाका मारत होतो आणि कदाचित देवानेच माझी हाक ऐकली असेल आणि त्यांनी गिऱ्हाईक पाठवला असेल, तोही मला जास्तीचे पैसे देणारा. मी लगेच त्या माणसाने आणलेला माप घेऊन शर्ट शिवायला बसलो. तो माणूस माझ्या शेजारीच बसला होता. तब्बल 1.5 तासांनी शर्ट शिवून तयार झालं. त्या शर्टची मजुरी 500 रुपये झाली होती. परंतु त्या माणसाने खुश होऊन मला 1000 रुपये दिले. मला खूप आनंद झाला. मी पटकन दुकान बंद केलं आणि बाजारात जाऊन सामान खरेदी करून घरी निघालो. मी घरी पोहोचलो तेव्हा माझी बायको घरातील कामात व्यस्त होती. साधारणतः संध्याकाळपर्यंत ती सगळी कामे उरकून बसलेली असायची. पण आज तिचं काम बाकी होतं. मी सगळं सामान किचनमध्ये ठेवलं आणि माझी बायको निशाला विचारलं, "तुझं काम अजून संपलं नाही का?" तेव्हा निशा म्हणाली, "आज दुपारी मला झोप लागली आणि संध्याकाळ केव्हा झाली ते मला समजलेच नाही. त्यामुळे घरातील कामं बाकी राहिली." निशाने मी येण्यापूर्वी जेवण बनवलं होतं. मी निशाला त्या माणसाबद्दल सांगितले. तेव्हा ते ऐकून ती खुश झाली आणि म्हणाली की "मी तुम्हाला सांगितलं होतं ना की देव काहीतरी मार्ग काढेलच, पण तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीवर नाराज होता." मी निशाला सांगितले की "मला तुझी आणि घराची खूप काळजी वाटते. तू माझी जबाबदारी आहेस आणि मला फक्त एवढंच वाटतं की तुला कोणताही त्रास होऊ नये. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू असावे." माझे हे बोलणे ऐकून निशाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती जेवण आणायला आत गेली. त्यानंतर आम्ही दोघेही एकत्र जेवू लागलो. आमची परिस्थिती खूपच कठीण होती, परंतु माझ्या बायकोने माझी साथ कधीच सोडली नाही. रोज सकाळी आमचा घरमालक भाड्याचे पैसे मागण्यासाठी दारात येऊन उभा राहायचा. मी त्याला "तुमचे पैसे लवकरच देईन" असं म्हणून त्याच्याकडून आणखी काही दिवसांची मुदत घ्यायचो. आमची खूपच हलाखीची परिस्थिती होती. कधी घराचे भाडे भरायला पैसे नसायचे, तर कधी राशन आणायला पैसे नसायचे. कधी-कधी घरची सर्व बिले तशीच थकायची. माझी बायको निशा ही खूप चांगली होती. ह्या कठीण काळातही ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी होती. आमच्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. निशा ही खूप चांगल्या कुटुंबातील होती. ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली होती आणि खूप छान इंग्लिशही बोलायची. जेव्हा मी माझ्या वहिनीला निशाच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी पाठवले होते, तेव्हा मला वाटले नव्हते की निशाच्या घरचे हो म्हणतील. परंतु दुसऱ्या दिवशी निशाच्या आईने फोन करून माझ्या वहिनीला सांगितले की त्यांना हे नाते मान्य आहे आणि मग आमचं लग्न झालं. माझी आई ह्या जगात नव्हती आणि माझे वडील माझ्या मोठ्या भावाच्या घरी राहत होते. माझ्या भावाच्या लग्नानंतर मी दुसरीकडे राहू लागलो. कारण आमचं ते घर खूपच छोटं होतं. त्यामुळे वहिनीला काही त्रास होऊ नये त्यामुळे मी स्वतःहून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला. निशा लग्नापूर्वी एक खूपच हौस-मौज करणारी मुलगी होती. परंतु लग्नानंतर ती परिस्थितीचा विचार करू लागली होती.
मला तिने जास्त पुरुषांसोबत बोललेले आवडायचे नाही, त्यामुळे मी तिला सांगितलं होतं की तू जास्त पुरुषांसोबत बोलत जाऊ नकोस, आणि तिनेही काही न बोलता माझे म्हणणं ऐकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी दुकानात गेलो, आणि त्या दिवशी दिवसभर मला काहीच काम मिळालं नाही. संध्याकाळी जेव्हा मी दुकान बंद करणार होतो, तेव्हा तो माणूस पुन्हा माझ्याकडे आला, आणि आजही त्याला शर्ट शिवून हवा होता, आणि तोही अर्जंट. त्याने लगेच माझ्या हातात 1,000 रुपये आणि शर्टाचं माप दिला. मला जरा विचित्र वाटलं की या माणसाला एवढ्या घाईत शर्ट का शिवून हवा असतो, पण मी त्या गोष्टीवर दुर्लक्ष केलं आणि त्याचा शर्ट शिवू लागलो. शर्ट तयार झाला. त्याने मला 1,000 रुपये देऊन तो तिथून निघून गेला. 1,000 रुपये मिळाले म्हणून मी खूप आनंदी झालो होतो. घरी पोहोचल्यावर मी निशाकडे 1,000 रुपये दिले आणि तिला सांगितले की हे सांभाळून ठेव. रॅशन तर कालच आणलं आहे, आणि आता आपल्याला घरमालकाचं भाडं देण्यासाठी पैसे जमा करायचे आहेत. मी पाहिले तर निशाचं काम अजूनही संपलं नव्हतं. ती अजूनही काम करत होती. ती म्हणाली, दुपारच्या वेळी खूप ऊन होतं, त्यामुळे एवढ्या उन्हात काम करणं शक्य नव्हतं, म्हणून मी उशिरा काम करायला सुरुवात केली. निशाने उशिरा काम केल्याबद्दल माझी काहीच हरकत नव्हती. मला निशाला सर्व प्रकारचे आराम द्यायचे होते, म्हणून मी तिला नेहमी तिच्या कामात मदत करायचो. मला काम करताना पाहून निशाला लाज वाटायची, आणि ती म्हणायची की तुम्ही राहू द्या, मी करेन ही कामं. तुम्ही अशी घरातील कामं करू नका, मला काही आवडत नाही. मी प्रेमाने तिला सांगायचो की माझ्या पत्नीला मदत करायला मला लाज नाही, तर मला आवडतं. आणि नंतर मी आणि निशा मिळून सर्व कामं पटापट उरकली. पुढच्या दिवशी मी पुन्हा दुकानात दिवसभर रिकामाच बसलो होतो, आणि आता दुकान बंद करण्याची वेळ आली होती. तेव्हा पुन्हा तो माणूस घाईघाईने दुकानात आला. यावेळी मला खूप आश्चर्य वाटलं. मला समजत नव्हतं की हा माणूस दिवसभर का येत नाही, संध्याकाळी का येतो, आणि येऊन जास्त पैसे का देतो. दिवसभर जर तो आला असता तर मी त्याला आरामात शर्ट शिवून देईन, आणि त्याला जास्त पैसे भरावे लागणार नाहीत. माझ्या मनात वेगवेगळ्या शंका देखील येऊ लागल्या. हा माणूस मी घरी जाताना का येतो? या माणसाला माझी घरी जाण्याची वेळ माहीत आहे, आणि निशासुद्धा घरी एकटीच असते. यामध्ये काही मला फसवण्याचा हेतू तर नाही ना? असे वेगवेगळे विचार माझ्या मनात येत होते. मी त्या माणसाला म्हणालो, दादा थोडं बसा, मी शेजारच्या दुकानातून पाणी पिऊन येतो. माझं पाणी संपलं आहे. तेव्हा तो माणूस ठीक आहे असं म्हणाला. मी त्याला दुकानात एकटाच सोडून मी दुकानातून पटकन बाहेर पडलो. माझं घर हे दुकानाच्या जवळच होतं. मी पटकन धावत धावत माझ्या घराकडे निघालो. रस्त्यात माझ्या मनात खूप वाईट वाईट विचार येत होते. निशाच्या आईवडिलांनी एवढी सुंदर आणि शिकलेली मुलगी माझ्यासारख्या कमी शिकलेल्या आणि सामान्य दिसणाऱ्या माणसाला का दिली असेल? निशाच्या चरित्रामध्ये काही दोष तर नसेल ना? त्यामुळे तिच्याशी कोणीही लग्न करायला तयार नसेल, आणि माझ्या गळ्यात निशाला बांधली असेल, आणि या सर्व गोष्टी मला माहीत नसतील. माझ्या मनात खूप संशय निर्माण झाले होते, आणि त्यामुळे मला खूप रागही येत होता. मी घरी पोहोचलो, परंतु घराचा दरवाजा न वाजवता माझ्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने मी घराचा दरवाजा उघडला, जेणेकरून दरवाजा खोलण्याच्या आवाजाने निशा सतर्क होऊ नये व ती माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नये. मी चावीने दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेलो, आणि आतमधील दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. निशाची नजर माझ्यावर पडताच तिच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडून गेला होता. ती मला विचारू लागली की तुम्ही यावेळी घरी कसे आलात? मी निशाला विचारलं, निशा हे सगळं काय आहे? माझ्या घरात अनेक तरुण मुली आल्या होत्या, ज्यांना पाहून मला आश्चर्य वाटलं. माझ्या गैरहजेरीत ही निशा काय करत होती मला काहीच कळत नव्हतं. निशा माझ्यापासून काहीतरी लपवत होती, आणि माझ्या पाठीमागे ती काहीतरी करत होती, आणि हे सर्व लपवण्यासाठी इथे आणखीन एका माणसाची मदत घेत होती. मी निशावर एवढे प्रेम केले, परंतु तिने माझा विश्वासघात केला. निशा म्हणाली, तुम्ही आधी बसा, मी तुम्हाला सगळं सांगते, आणि निशाने त्या मुलींना निघायला सांगितलं. निशाने किचनमध्ये जाऊन थंड पाण्याचा ग्लास आणला आणि माझ्या बाजूला बसली. माझ्या मनात खूप राग होता, परंतु आधी ती काय बोलते हे मला ऐकून घ्यायचे होते, म्हणून मी शांत बसलो होतो. निशा म्हणू लागली, आपल्या घरची परिस्थिती बिकट आहे. आपल्याला घरमालकाचे थकलेले भाडे देखील द्यायचे आहे. म्हणूनच मला तुम्हाला मदत करायची होती, आणि याबद्दल मी तुमच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला मी काम केलेलं आवडत नाही. म्हणूनच तुम्ही कधी माझं ऐकण्याचं आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हे सर्व जबाबदारी माझी आहे, आणि ही मी पार पाडणार, असं तुम्ही मला नेहमी म्हणायचं. तुमचा मुद्दा तुमच्या जागी बरोबर होता, पण नवरा बायको एकमेकांचा आधार आहेत, आणि जर मला तुमच्या कठीण काळात तुम्हाला मदत करायची असेल तर यात माझं काय चुकलं? तुम्हाला वाटतं की मी नेहमी आरामात राहो, पण तुम्ही असं टेन्शनमध्ये आहात हे पाहून मी कसं आरामात राहणार? मी एक सुशिक्षित मुलगी आहे, आणि शिक्षणाच्या जोरावर मी घरबसल्याही काही काम करू शकते. यासाठी मला घराबाहेर जाण्याची गरज नाही. परंतु मला माहीत होतं की तुम्ही मला हे कधीच करू देणार नाही. मी मुलींना इंग्रजी शिकवण्याचं काम करत आहे, आणि मी हे तुमच्यापासून लपून ठेवलं आहे. जेव्हा मी माहेरी गेले होते तेव्हा तिथे मला माझ्या कॉलेजच्या टीचर भेटल्या. त्या आमच्या दूरच्या नातेवाईक देखील होत्या. त्या मला म्हणाल्या की तू आजकाल काय करतेस? तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी एक गृहिणी आहे. माझं म्हणणं ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं.
त्या मला म्हणाल्या की देवाने तुला एवढे टॅलेंटेड बनवलं आहे, मग तू स्वतः कोणतं काम का करत नाहीस? जर तुला घराच्या बाहेर जायचं नसेल तर तू तुझ्या टॅलेंटचा वापर करून घर बसल्याही काम करू शकतेस. आजच्या या महागाईच्या जगात एकट्याने घर चालवणे खूप अवघड आहे. पत्नीने जर नवऱ्याला साथ दिली तर त्याची प्रगती चांगल्या प्रकारे होते. माझी टीचर एका अकॅडमीत शिकवत असते. त्या मला म्हणाल्या की तू एवढी छान इंग्लिश बोलतेस. जर तुझी काही हरकत नसेल तर माझ्या अकॅडमीतल्या मुलींना इंग्लिश शिकवण्यासाठी मी तुझ्याकडे पाठवू शकते आणि त्या बदल्यात त्या तुला चांगले पैसेही देतील. मला माहीत होतं की जर मी याबद्दल तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही नाहीच म्हणाला असता. माझ्या वहिनीने मला सांगितलं होतं की जर तू नवऱ्याला मदत करत आहेस परंतु ही गोष्ट नवऱ्यापासून लपवत आहेस तरी यात काही चुकीचं नाही. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा नवऱ्याला विश्वासात घेऊन सर्व सांगून टाक. खूप विचार करून मी माझ्या टीचरला होकार दिला. मी मुलींना शिकवायला सुरुवात केली. मी त्या मुलींना सांगितलं की जेव्हा माझा नवरा घरी नसेल तेव्हाच मी तुम्हाला इंग्लिश शिकू शकते, कारण मी काम केलेलं माझ्या नवऱ्याला आवडत नाही. परंतु त्या मुलींना अकॅडमीतून इथपर्यंत येईपर्यंत 7 वाजायचे. म्हणूनच एका मुलीने हा उपाय काढला की आमची महिन्याची फी 500 रुपये आहे आणि आम्ही 30 जणी आहोत. दररोज आमच्यातील एक मुलगी 1000 रुपये देऊन माझ्या ड्रायव्हरला तुमच्या नवऱ्याच्या दुकानावर प्रत्येकाच्या वडिलांसाठी एक शर्ट शिवायला पाठवत जाईल आणि 1000 रुपये देत जाईल. त्यामुळे तुमचे 500 रुपये आणि शर्टची शिलाई 500 रुपये असे 1000 रुपये रोज आम्ही तुमच्या नवऱ्याकडे देत जाऊ. त्यामुळे तुमचा नवराही घरी उशिरा येत जाईल आणि आम्हाला इंग्लिशही चांगल्या प्रकारे शिकता येईल आणि आमच्या वडिलांना प्रत्येक महिन्याला नवीन शर्टसुद्धा गिफ्ट देता येईल. मला आणि सर्व मुलींना ही कल्पना फारच आवडली. मी ठरवलं होतं की जास्त दिवस मी तुमच्यापासून असं खोटं बोलणार नव्हते. मी लवकरच तुम्हाला सर्व सत्य सांगणार होते. जेव्हा पुरेसे पैसे जमा होतील तेव्हा मी तुम्हाला सर्व सत्य सांगणार होते. लग्नाआधी मी इंग्लिश लर्निंगचा कोर्स केला होता आणि माझ्या कठीण काळात जर हा कोर्स माझ्या उपयोगी येत असेल तर यात काय वाईट आहे? अशा प्रकारे निशा सर्व काही सांगून गप्प बसली. ती मान खाली करून बसली होती. मी शांतपणे निशाकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरलेले दिसले. मी निशाला जवळ घेतलं आणि म्हणालो, आज मला अभिमान वाटत आहे की मी माझ्यासाठी योग्य जोडीदार निवडला आहे. निशा जितकी सुंदर होती ह्याहून सुंदर तिचं मन होतं. निशाने माझ्यापासून सत्य नक्कीच लपवले होते, पण तिला फक्त मला साथ द्यायची होती आणि म्हणूनच मी तिच्यावर रागावलो नाही. निशा खूप छान इंग्लिश बोलायची, परंतु आम्ही एवढे पैसे कमवू शकतो हे मला माहीत नव्हतं. मी निशाला विचारलं की तू एवढी सुंदर आणि हुशार आहेस, मग तुझ्या आईवडिलांनी तुझं लग्न माझ्याशी का लावून दिलं? मी तर कमी शिकलेला आणि एक सामान्य माणूस आहे. माझे बोलणे ऐकून निशाच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती म्हणाली की तिच्यासाठी स्थळं तर खूप येत होते, पण तिच्या आईवडिलांना एक चांगला मनाचा आणि मेहनती माणूस हवा होता. तुमच्या बहिणीने जेव्हा सांगितलं की तुम्ही किती समजदार आहात, लग्न झाल्यावर तुमच्या बहिणीला काही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःहून वेगळे राहायला गेलात, तेव्हा माझ्या आईवडिलांना समजलं की हा मुलगा त्यांच्या मुलीची अगदी योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतो. माझ्या आईवडिलांना समजलं होतं की तुमच्यापेक्षा चांगला कोणीच मला सापडणार नाही आणि लग्नानंतर मलाही कळलं की माझ्या आईवडिलांनी घेतलेला तो निर्णय अगदी योग्य होता. तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार मला शोधूनही सापडला नसता. अगदी कठीण परिस्थितीतही तुम्ही स्वतः मेहनत करायचा, परंतु मला नेहमी आराम करायला सांगायचा. तुम्ही माझी नेहमी काळजी घेतली. तुमच्यासारखा जोडीदार मला शोधूनही सापडणार नाही. दुसऱ्या दिवशी दुकानात जाताना मी निशाला सांगितलं की आता तुझ्या विद्यार्थिनींना सांग, आता त्यांना गरज नसेल तर माझ्याकडे शर्ट शिवण्याची काहीही गरज नाही. मी उद्यापासून रात्री 9 वाजता दुकान बंद करून येत जाईल. माझं हे बोलणं ऐकून निशा हसायला लागली. मित्रांनो, नवरा बायको ही गाडीच्या 2 चाकांसारखे असतात आणि आयुष्याची गाडी चालवायला दोन्ही चाकांची तितकीच गरज असते, हे आज मला चांगलं समजलं. निशाने मला साथ देऊन ती एक चांगली पत्नी असल्याचं सिद्ध केलं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.